नमस्कार मंडळी. इंटरवलमध्ये तुम्ही चहा किंवा तत्सम काही पदार्थांचा आस्वाद घेतला असेल आणि रिफ्रेश झाला असाल असं मी गृहीत धरते आणि याच्या पुढे रंगत जाणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही तयार आहात. मगाशी माझ्याकडून एक उल्लेख करायचा राहून गेला, त्याबद्दल क्षमस्व. ज्या आपल्या आजच्या चीफ गेस्ट आहेत सायली पोहरे कुलकर्णी, त्यांचे मिस्टर सौरभ कुलकर्णी तेही आज इथे आलेले आहेत आणि त्यांचे सासू सासरे. तर त्या तिघांचाही त्यांना या स्विमिंगच्या त्यांच्या हॉबीमध्ये त्यांनी अचीव केलेल्या मेडल्समध्ये खूप जास्त पाठिंबा आहे. मगाशी किशोरीताईने जसं उल्लेख केला की आईबाबांपासून सुरुवात होते आणि त्यांनी जर सपोर्ट केला, तर त्यांनी जर पाठिंबा दिला तर पुढे जातात. पण त्याचबरोबर हेही महत्त्वाचं आहे की त्या ज्या फॅमिलीमध्ये गेलेल्या आहेत त्यांनी सपोर्ट करावा आणि तो त्यांना मिळाला, म्हणून आज त्या इथे आहेत. हॅलो, मी त्यांना 1-2 मिनटं उभं राहायला सांगेन. आपण त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवूयात. धन्यवाद. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या सेकंड इनिंगला सुरुवात करतोय. तर मी आत्ता सायकोलॉजीमधून PhD करते, पण मी एक 7-8 वर्षापूर्वी जेव्हा BA करत होते तेव्हा अबनॉर्मल होममध्ये इंटर्न म्हणून आले आणि तिथून मग मी पुढचे सगळे वर्ष इथे जोडली राहिले. जेव्हा मी इंटर्न म्हणून आले तेव्हा मला इथे खूप काही शिकायला मिळालं आणि जे आजही माझ्यासोबत आहे. माझ्यासारखे असे कितीतरी इंटर्न्स इथे येतात, शिकतात, मुलांना शिकवतात आणि इथले अनुभव घेऊन पुढे जातात. तर अशीच एक इंटर्न आदिती वैद्य, तिला मी इथे आमंत्रित करते की तिने तिचे इथले अनुभव सांगावेत, तिचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. माझं नाव आदिती निलेश वैद्य. माझं BA सायकॉलॉजी झालं आहे आणि आता मी डिप्लोमा करते काउन्सिलिंग सायकॉलॉजीचा सिम्बॉयसिसमधून. खरं तर मी अबनॉर्मल होममध्ये ऑगस्ट 2024ला जॉईन झाले. 1च महिना करणार होते इंटर्नशिप, पण त्या 1 महिन्याचे 7 महिने कधी झाले कळलंच नाही. रमले मी इथेच. अबनॉर्मल होम हे आपुलकीचं, मायेचं, प्रगतीचं आणि उन्नतीचं घर आहे. फक्त मुलांसाठीच नाही, तर इथे येणाऱ्या शिक्षकांसाठी, माझ्यासारख्या इंटर्न्ससाठी व इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे आपुलकीचंच घर आहे. इथलं वातावरण अतिशय पॉझिटिव्ह आणि वेलकमिंग आहे. इथे आल्यानंतर माझ्यात बरेच बदल झाले आणि मला ते जाणवले. जसं की माझा कॉन्फिडन्स वाढला आणि माझा पेशन्स पण वाढला. तसंच इथल्या मुलांकडून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. जसं आपण एखाद्याला मदत करताना 1760 विचार करत बसतो, पण ही मुलं त्यांच्याकडे जे काही आहे ते समोरच्यापर्यंत पोचवायचा मनापासून प्रयत्न करत असतात आणि त्याचा समोरच्या व्यक्तीला किती उपयोग होईल, कसा उपयोग होईल ह्याचा सतत प्रयत्नात असतात. हे खरंच शिकण्यासारखं आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा मी या मुलांची टीचर म्हणून आले. म्हणजे मला असं वाटलं टीपिकल टीचर स्टुडंट रिलेशन असेल, मी त्यांना शिकवणार, ते शिकणार. पण असं नसून हे एक गिव्ह अँड टेक रिलेशन आहे. ते सुद्धा शिकवतात बऱ्याच गोष्टी, आम्हीसुद्धा बरंच काही त्यांच्याकडनं शिकतो. आणि त्यामुळेच इकडे शिकवणाऱ्या सगळ्या स्टाफला टीचर न म्हणता ताईदादा म्हणले जाते. जसं मुलांच्या डेव्हलपमेंटवर इथे काम होतं, तसं ताईदादांच्या डेव्हलपमेंटवर पण काम होतं. इथे बरंच एक्सपोजर मिळतं आणि जसं ताईदादांवर छान काम होतं तसं मुलांवरही छान काम होतं. दर आठवड्यात वेगवेगळे सेशन्स असतात वेगवेगळ्या विषयांवर. किशोरीताई सेशन्स घेतात ते, आणि आम्ही सगळे इंटर्न्स किशोरीताईंच्या सेशन्ससाठी आतुरतेने वाट बघत असतो. त्यांच्या सेशन्सला खूप मजा येते. किशोरीताईंच्या सेशन्स व्यतिरिक्त इथे योगाचे क्लासेस होतात, रिलॅक्सेशनचे सेशन्स होतात, ज्याच्यानी डे टू डे स्ट्रेसवर काम करायला खूप मदत होते. मला इकडचा एक छोटासा अनुभव शेअर करावा असं वाटतो आहे. आमच्या इथे एक ऑटिझम स्पेक्ट्रमची मुलगी आहे आणि तिने कधीही 1-on-1 फर्स्ट पर्सन कॉन्व्हर्सेशन केलेलं नव्हतं आणि ती सकाळी आल्यावर थोडीशी हायपर ॲक्टिव्ह असते. तर मी तिला बाहेर घेऊन जाते, तिच्यासोबत गाणी बोलते, तिला जरा शांत करायला. असंच आम्ही एकदा गाणी गात गात फेऱ्या मारत होतो
आणि आमच्या इथे एक लॅब्राडॉर कुत्रा आहे विरा नावाचा. तर ती फार घाबरते विराला. पण गाणं गात गात ती कधी जाऊन विराला हात लावायला लागली हे तिलाच कळलं नाही. गाणं संपल्यावर ती जेव्हा त्या झोनमधनं बाहेर आली तेव्हा तिला इतका आनंद झाला आपण विराला हात लावला आहे की तिकडे बसलेल्या काकांना आमच्या सगळ्या तायांना ती अगदी आनंदाने सांगू लागली की मी विराला हात लावला. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे आनंद शोधत असतात सगळी मुलं. हे खूप शिकण्यासारखं आहे यांच्याकडनं आणि हा मला अनुभव लक्षात राहिलेला आहे. असे बरेच अनुभव आहेत, सांगायला बसल्या तर संध्याकाळ कमी पडेल. धन्यवाद. मंडळी, तुमच्यापैकी जे दरवर्षी येत असतील त्यांना माहीतच असेल की वर्धापन दिनाचा कार्यक्रम जसा किशोरीताईच्या कवितांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तसाच तो मिलिंद दादांनी बसवलेल्या गाण्याशिवाय पण पूर्ण झाला असं वाटणार नाही. मिलिंद दादा हे शाळेतल्या मुलांसाठी खरं तर दादा आहेत, पण ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरंग वादक आहेत. ते गेले 7-8 वर्ष शाळेशी जोडलेले आहेत. त्यांच्या येण्याची सुरुवात ही खरं तर म्युझिक थेरपीने झाली. म्युझिक थेरपी देणं हा त्यामागचा हेतू होता. पण आज थेरपीच्याही पुढे जाऊन मुलं इतकी छान गाणी म्हणतात, म्हणजे जवळजवळ 25 गाणी मुलांची बसलेली आहेत आणि मिलिंददादांनी सूर दिला की मुलं गाणं म्हणायला सुरुवात करतात. आणि या सगळ्यांची प्रॅक्टिस मिलिंददादा स्वतः साथीला उभं राहून, जसं तुम्हाला आत्ता समोर दिसतंय तसं ते उभं राहून करून घेतात. त्यातलंच एक गाणं आत्ता सादर होणार आहे, पतंग. त्याचं गीत लिहिलं आहे धीरज मेश्राम यांनी आणि संगीत स्वतः मिलिंद तुळणकरांचं आहे. तर आपण आता गाणं ऐकूया.
आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग लहान पण लेका लेका मुंगी साखरे झाड ठेवा लहान पण लेका लेका मुंगी साखरे झाड ठेवा एकी ठिकाणा आम्हाला तर वाटतं लहानपण नको मोठे पण झाले सगळे प्रश्न देवातात एकच यज्ञ सुटतील आमचे सगळे प्रश्न देवातात एकच यज्ञ ओतेची गणिया राहू नका याचे ओतेची गणिया राहू नका याचे राहू नका याचे आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही पतंग पालकांच्या गुरुजनांच्या हातात आमचे दोर पालकांच्या गुरुजनांच्या हातात आमचे दोर नाही तर त्यांना ठाऊर नाही तर त्यांना उगत लहान मुलांची ओठ लहान मुलांची ओठ आम्ही पतंग आम्ही पतंग आम्ही धन्यवाद. तुम्हाला माहितीच आहे क्रिकेटची टीम 11 जणांची असते, फुटबॉलची टीम 11 जणांची असते, पण आजची अबनॉर्मल होमची टीम किती जणांची आहे हे आता तुम्ही शेवटी मोजून ठरवा. आता आपण खरं तर कार्यक्रमाच्या शेवटाला आलेलो आहोत, पण तरी आत्तापर्यंत मुलं आहेत ना एक दोन रनच काढत होती. अजून काही 4 आणि 6 बाकी आहेत, त्यामुळे आता त्याच्यासाठी तुम्ही तयार राहून बसा बरं का, कारण आता येते गर्ल्स टीम, गर्ल्स स्पेशल परफॉर्मन्स. मिलिंददादांबद्दल एक गोष्ट सांगेन. मिलिंददादा जसे मदतीला येतात तसेच आता माधवीताई म्हणजे मिलिंददादांच्या मिसेस हे दोघंही जण येतात. ही नाळ खरं तर मालविकामुळे जोडली गेली, म्हणजे त्यांच्या मुलीमुळे जोडली गेली. त्यांची मुलगी शाळेत येत होती, आता ती नाही, पण तरी देखील मिलिंददादा आणि माधवीताई तिचा 14वा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शाळेत यायला सुरुवात झाली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्हाला कुठलीच जबाबदारी नाही, तर आम्ही पूर्णवेळ या मुलांसाठी काम करू. त्यामुळे जगविख्यात जलतरंग वादक ही खूप मोठी ओळख आहेच, पण माणूस म्हणून त्यांची खूप मोठी ओळख आहे आणि त्या दोघांची आहे. ढगाळल्या सूर्यामधली तू धगधगतिया, गिबल्या पंखामधली तूच नभाची जा. सूर्यामधली तू धगधगतिया, गिबल्या पंखामधली तूच नभाची जा. बरसणारा तूच राग मला, बरारी तू उभारी तूच तेज तर्रार. तुफानी तू वादळा परी मर्दानी वीरांगना, लाज कशाची यातना तुला भीती कसली सांगना. अंधारातल्या शोध वाटा होताई तुझा, ही दुनिया पहा चुके हो बाई तुझ्या, ही दुनिया पहा चुके हो बाई तुझ्या, ही दुनिया
धीर घे गाठीशी तुझ्या, घे त्या वेदना पाठीशी तुझ्या. हो थोडा धीर घे गाठीशी तुझ्या, घे त्या वेदना पाठीशी तुझ्या. वाणी उडू दे साऱ्या भावनांना, ढगाला भिडू दे आता पावलांना. घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे साऱ्या भावनांना, थैमान करू दे उदान भरू दे आता पावलांना. दारातल्या शोध वाटा होठाई तुझ्या, ही दुनिया पहा चुके हो पायी 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 तुझ्या. जागल्या पाकळ्या मनी तुझ्या, जाहल्या या दिशा जणू तुझ्या. रंग आले नवे नवी बहार, त्यासवे तू पुन्हा रहा. कस्तुरी जाहली हवा, श्वास घे ना पुन्हा पुनवा. आवाळी उडू दे साऱ्या भावनांना, ढगाला भिडू दे आता पावलांना. घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे साऱ्या भावनांना, थैमान करू दे उदान भरू दे आता पावलांना. अंधारातल्या शोध वाटा होठाई तुझ्या, ही दुनिया पहा चुके हो पायी 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 तुझ्या. एक मिनटं मी बोलते आरुषी. काव्या आणि श्रद्धा दोघींना स्टेजवर पाठवशील. काव्या आणि श्रद्धा खरं तर या डान्समध्ये लीड डान्ससाठी श्रद्धा होती, पण गेल्या 2-3 दिवसापासून तिला बरं नाही आहे, चक्कर येते आणि त्यामुळे ती डान्स करू शकत नव्हती. प्रचंड विकनेस आला होता. ती पण अप्रतिम डान्स करत होती. 1 दिवस आधी फक्त काव्याला लीड रोल दिला आहे आणि 1 दिवसाच्या प्रॅक्टिसवरती काव्याने ते केलेलं आहे. त्यामुळे काव्यासाठी टाळ्या वाजवाच, पण त्याबरोबरीने श्रद्धासाठी वाजवा, कारण श्रद्धा इतके दिवस त्याची प्रॅक्टिस करत होती आणि तिला बसवलं गेलं कारण तिला चक्कर येत होती गोल फिरल्यावरती, आणि ती तिथे बसून काव्याला करेक्ट करत होती की हे असं करायचं, हे असं करायचं. त्यामुळे श्रद्धासाठी तेवढ्याच टाळ्या वाजवा. गुड. आत्ता जो काही परफॉर्मन्स बघितला त्यामध्ये एकही शब्द न बोलता त्यांच्या ॲक्टमधून जो मेसेज आपल्यापर्यंत पोचला, जो संदेश आपल्यापर्यंत पोचला, तो खरंच मनाला हात घालणारा आहे. आणि तसाच याही पुढचा एक ॲक्ट आहे, त्याबद्दल खरं तर मी काही न बोललेलंच बरं, कारण त्याबद्दल बोलण्यासारखे शब्द माझ्याकडे नाही आहेत. तर हा आपला शेवटचा परफॉर्मन्स असणार आहे, तुम्ही त्याच्यासाठी नक्की तयार राहा. त्याआधी मी शुभम दादाला एक विनंती करीन. शुभम दादा, आत्ताचा जो फोटो बॅकस्टेजचा काढला आहे तो जरा सगळ्यांना दाखव. मुलं काय छान पद्धतीने बसली आहेत,
हे बघा बरं का. म्हणजे तिथे कोणी त्यांना अटेंड करत नव्हतं, कोणी गप्प बसा सांगत नव्हतं. ते त्यांचे त्यांचे छान एन्जॉय करतात. ह्याच्यासाठी जोरदार या मुलांसाठी टाळ्या वाजवा. दुसरं म्हणजे हे जे काही नंतर बोलणं शक्य होत नाही म्हणून मी आत्ता बोलते. हे मागचे जे काही बॅकड्रॉप्स चालू आहेत हे अप्रतिम करायचं काम शुभम दादा याचं आहे. शुभम दादा एक मिनटं उभा राहा. खरं तर इथले सगळेच जण निरपेक्ष पद्धतीनेच काम करतात, पण म्हणजे हा नंतर मला म्हणणारच आहे की माझं नाव का घेतलं, एवढं निरपेक्ष करतात. त्याचबरोबरीने शुभमचं नाव नेहमी राहतं. त्याचबरोबरीने मी आरुषीचं नाव घेईन, कारण आरुषी ही गेली 7-8 वर्ष जोडली गेलेली आहे. तिने मगाशी सांगितलं ती इंटर्न म्हणून जॉईन झाली आणि गॅदरिंग आल्यानंतर ती कितीही बिझी असली, म्हणजे आत्ता खरं तर पूर्ण वेळ तिचं काम चालू असतं, पण त्यातूनही ती संध्याकाळी 7:30-8 नंतर शाळेत येऊन कॉम्पेअरिंगचं काम करते आणि दरवर्षी ती याच्यासाठी असतेच. तिनेच ही कल्पना खरं तर दिली की मुलांना आपण हळूहळू कॉम्पेअरिंगमध्ये घेऊ आणि तिने 1 दिवसाच्या तयारीवरती मुलांना तयार केले. अशी ही सगळी लोकं जोडली जातात म्हणून हे काम उभं राहतं. त्यामुळे मी नेहमी असं म्हणते, मगाशी पंकज सरांचं मी सांगितलं की तुम्ही वेळ हे मोठं डोनेशन दिलं आहे. मी एक नक्की सांगेन की ज्या लोकांची मी नावं घेतली त्याबरोबरीने एक साधारणतः 100 लोक संस्थेला जोडली गेलेली आहेत आणि व्हॉट एव्हर आय कॅन आय शूड हे मी दरवेळेस सांगते. मला जे शक्य आहे ते मी करावं एवढीच समाजसेवा असते. सो व्हॉट एव्हर आय कॅन आय शूड हे तुमच्या सगळ्यांपैकी मला हे येतं मी या मुलांना येऊन शिकवीन असं सुरू केलं तरीही चालणार आहे. यू आर ऑलवेज वेलकम. काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे. LED वाटत नाही आहे की मुलांचा फोटो तिथनं काढावा, त्यामुळे पुढे जात नाही आहे. तोपर्यंत एक किस्सा सांगते. बरीच मुलं प्रज्ञेश नावाचा एक मुलगा आपल्याकडे, जो मगाशी ज्यांनी आलाप घेतला तो अप्रतिम आलाप खरं तर प्रॅक्टिसच्या वेळेस घेतो. आज त्यांनी जसा हवा तसा त्यांनी घेतला आहे. आपलं जे एक्झिबिशन होतं त्यावेळेस तो याची माहिती सांगत होता, नरेंद्र मोदी स्टेडियमची माहिती सांगत होता. आणि त्यावेळेस मी त्याला असा प्रश्न विचारला की समजा आलेल्या लोकांनी तुला असा प्रश्न विचारला की किती खुर्च्या आहेत इथे लावलेल्या, तर तो म्हटला की आधी त्यांनी खरं तर इकडे तिकडे बघितलं, तिथे आपण माहिती पण लावली होती. ती माहिती वाचून त्यांनी मला लगेच सांगितलं 1,10,000 आहेत असं मी सांगेन, कारण तिथे 1,10,000 कपॅसिटी असं लिहिलं होतं. तर मी म्हटलं अरे लोक म्हणतील वाटत नाही आहेत. तर तो म्हटला मी सांगेन मग मोजा 1,10,000 आहेत की नाही. तर प्रॉब्लेम सॉल्विंग याच्यावरती नेण्याचं काम मेनली अबनॉर्मल होम करतं. कुठलीच गोष्ट रेडीमेड न सांगता वेगवेगळे प्रश्न विचारत जायचं आणि त्या प्रश्नांवरती मग त्या मुलांकडनं उत्तर येणं अपेक्षित असतं. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरू करूया. अजूनही बहुतेक प्रश्न आहेच असं वाटते. ओंकार TV. That's in the air, and is it 6-6-6? It's gone over that man at third man. मी पण सचिन आहे, मी पण सचिन आहे, मी पण क्रिकेट खेळतो, मी पण 6 मारतो. फक्त एकदाच बॉल माझ्या बॅटला लागू द्या, मग बघा गेलाच बॉल सीमा पार. असा विचार करताना बॉल बघून मी जोरात बॅट फिरवली 6 मारायला. असा विचार करत असताना बॉल बघून मी जोरात बॅट फिरवली 6 मारायला, पण बॉल आधीच स्टंपवर गेला होता. असं नेहमीच होतं माझ्या क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉल कधी एकमेकांना भेटतच नाहीत आणि मी नेहमीच क्लीन बोल्ड होतो.
असं नेहमीच होतं माझ्या क्रिकेटमध्ये. बॅट आणि बॉल कधी एकमेकांना भेटतच नाही आणि मी नेहमीच क्लीन बोल्ड होतो. पण तरीही मी परत उभा राहतो. पण तरीही मी परत उभा राहतो 6 मारायला. आणि तरीही मी परत उभा राहतो 6 मारायला. Ronaldo. Oh, genius! Absolute genius! अरे मी पण रोनाल्डो आहे. अरे मी पण रोनाल्डो आहे. मी पण फुटबॉल खेळतो. सुसाट सुटतो आणि धपाधप गोल करतो. फक्त एकदाच फुटबॉल माझ्या पायाला लागू द्या. मग बघा झालाच गोल. असं म्हणत असताना पाय उचलून बॉलला मारायच्या आधीच बॉल कधी पायाच्या खालून निघून जातो कळतच नाही. असं म्हणत असतानाच पाय उचलून बॉलला मारायच्या आधीच बॉल कधी पायाच्या खालून निघून जातो कळतच नाही. माझा फूट आणि बॉलचं काही गणित जमत नाही आणि माझाच सेल्फ गोल होतो. माझा फूट आणि बॉलचं काही गणित जमत नाही आणि माझाच सेल्फ गोल होतो. पण तरीही दोन्ही पाय घट्ट रोवून मी परत उभा राहतो गोल करायला. मी तर पी व्ही सिंधू मी पण बॅडमिंटन खेळते. शटलला असा काही तडाखा देते की ते जे सुटतं ते डायरेक्ट पलीकडे आणि पॉइंट माझा असा विचार करतच होते. तेवढ्यात लक्षात आलं बॅडमिंटन तर मलाच फूल बनवतं. तेवढ्यात लक्षात आलं बॅडमिंटन तर मलाच FOOL फूल बनवतं. रॅकेट एकीकडे तर शटल दुसरीकडे, रॅकेट एकीकडे तर शटल दुसरीकडे आणि कधी चुकून जमलंच या दोघांचं तर माझ्याच पायाशी पडतं माझं शटल. आणि कधी चुकून जमलंच या दोघांचं तर माझ्याच पायाशी पडतं माझं शटल. तरी पण मी न चिडता परत कोर्टवर उभी असते शटलला पलीकडे टोलवायला. मी पण आनंद विश्वनाथन.
मी पण आनंद विश्वनाथन, मी पण चेस खेळतो. मी पण आनंद विश्वनाथन, मी पण चेस खेळतो असं ठरवतच होतो, तेवढ्यात माझे 3 हुशार मित्र आले. काय खेळायचं विचारतच होते, तसं मी पटकन म्हणालो, माझ्याकडे बुद्धिबळ आहे, ते खेळूयात. तसं सगळे माझ्यावर हसले आणि म्हणाले, बुद्धिबळ आणि 4 जण, बुद्धिबळ आणि 4 जण, बरं ठीक आहे, पण ते खेळताना तू बळ कशाचं वापरणार? मीच मला चेकमेट केलं होतं. पण तरीही मी पट मांडून बसून राहिलो इतरांना चेकमेट करायला. मला पण खेळायचं असतं, पण मला कुणीच खेळायला घेत नाही. माझ्याकडे बॉल आहे, बॅट आहे, एवढंच काय, स्टंप पण आहेत. पण काय उपयोग, माझ्याबरोबर कुणीच नाही. का माहीत नाही. सगळ्यांना मी पटवत राहतो माझ्याशी खेळायला, पण माझ्याशी कुणाचंच पटत नाही आणि माझं खेळणं काही होत नाही. एकटा कसा खेळू शकतो मी, खरं तर खेळू शकतो मी, पण गटातली मजा, टीमचा आनंद मला कसा मिळेल? मला पण जिंकल्यावर टाळ्या देत, उड्या मारत सगळ्यांबरोबर जल्लोष करायचा आहे, पण कसं माहीत नाही. याला त्याला हाक मारण्यात वेळ निघून जातो, दिवस संपून जातो. आणि संध्याकाळी न खेळताच बॅट बॉल कोपऱ्यात जाऊन बसतात. माझ्याच सारखे खेळाच्या अपेक्षेत, पण खेळ काही होत नाही. माझ्या हाकेला ओ कोणी देत नाही. माझ्या हाकेला ओ केव्हा मिळणार माहीत नाही.
कुणीतरी असेल माझ्याशी खेळणारं, कुणीतरी असेल माझ्याशी खेळणारं, माझ्यासाठी वेळ काढणारं, मला समजून घेऊन सामावून घेणारं. कोणीतरी असेल माझ्याशी खेळणारं, माझ्यासाठी वेळ काढणारं, मला समजून घेऊन सामावून घेणारं, पण कोण माहीत नाही. मला समजून घेणारं का कुणीच नाही, कसं कुणीच नाही, केव्हा भेटणार, कोण शोधणार अन कुणाला शोधणार. अनेक अनुत्तरित प्रश्न, अनेक अनुत्तरित प्रश्न. तुम्ही याल माझ्याशी खेळायला? तुम्ही याल का माझ्याशी खेळायला? एक प्रश्न उत्तराच्या अपेक्षेत, एक प्रश्न उत्तराच्या अपेक्षेत. पाहिलंत, पाहिलंत, मी पण खेळू शकतो, मी पण खेळू शकतो. इथे अजून एक सांगू इच्छिते. सानिध्य, सानिध्य, हात वर कर. सानिध्य नावाचा हा छोटासा जो मुलगा आहे, हा खरं तर दुसऱ्या शाळेमधला आहे, तो आपल्या शाळेतला नाही आहे, पण मदत म्हणून तो आपल्याबरोबर आला आहे आणि त्यांनी फार छान परफॉर्म केलं आहे, हेच गरजेचं आहे. अजून एक शाळेचं नाव मी घेईन, आनंद क्षण शाळा. तर आनंद क्षण शाळेची जी मुलं आहेत ती दर मंगळवारी आपल्या शाळेत येतात, आपल्या मुलांशी खेळायला येतात, आपल्या मुलांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात. या पलीकडचं सोशलायझेशन अजून काय करायचं आहे, तर आनंद क्षण शाळेसाठी पण आपण टाळ्या नक्की वाजवू. कुशल शाबाशिया, शाबाशिया.
हॅलो गंपू दादा गंपू दादा गंपू दादा त्यांच्याशी बोलायचंय. हॅलो गंपू दादा भेटू. समोर ये ना. अरे गंपू दादा आले, समोर ये. गंपूदादाशी त्याला काहीतरी हितगुज करायचं होतं, ते झालेलं आहे करून. मी असं सांगते की कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आपण पुढच्या वर्षी नक्की भेटूया, त्यामुळे आम्ही तुमची वाट बघत असू. धन्यवाद. गंपूदादा आता मुलांमध्ये. अच्छा इथे. Thank you.